नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मानवी आपलं स्वागत करते। चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस व निवडणूक भरारी पथकाने एटीएम कॅश वाहनाची तपासणी करत जवळपास 42 लाखाची हस्तगत केली आहे। पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एटीएम कॅश याची तपासणी केली असता 51 लाखाची रक्कम असायला हवी होती, मात्र त्यामध्ये 41 लाखाची रक्कम मिळून आली। QR कोड व रिसिप्ट यात फरक आढळल्याने पोलिसांच्या भरारी पथकाने 41 लाखाची रक्कम ताब्यात घेतली। दुसरीकडे एका व्यापाराचे 2 लाख रुपये देखील जप्त केले आहे, तर या संदर्भात येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक दिनेश प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशपांडे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब, श्री आदित्य मिरखेलकर साहेब, त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारी पथकाने आज एक एटीएम कॅश व्हॅन आम्ही चेक केली। तर कॅश व्हॅनच्या QR कोडप्रमाणे त्यांच्याकडे 51 लाखाची कॅश असायला हवी होती, पण त्यांच्याकडे फक्त 41 लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली। QR कोड, रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आढळून आल्याने आम्ही जवळपास 41 लाख रुपये त्यांच्याकडून आज सीज करीत आहोत आणि ती रक्कम त्यांचं धोरण आम्ही आमच्या प्रोसिजर करून पुढची कारवाई करीत आहोत। आणखी एका व्यापार फ्लाइंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास 2 लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे। त्याची कारवाई BDO श्री वायड साहेब आणि त्यांचं पथक करत आहे। रुको ना, काला विला रुको स्टार्ट। आम्ही जेव्हा आमचं पिंपळगावला आणि येवल्याला टोमॅटो आणि कांद्याची खरेदी विक्री चालते, आम्ही आज जेव्हा बँकेत गेलो होतो पैसे काढण्यासाठी, तिथं आम्ही विड्रॉल केल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनचे काही अधिकारी आणि पोलीस साहेबांनी विचारणा केली की याच्यात काय पैसे आमचे 1,98,000च्या आसपास त्यांनी आमचे पैसे जमा करून घेतले। त्यानंतर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे आम्हाला त्रास होतोय तर तुम्ही पैसे कधी वाहणार, पावती वाटायचे, पैसे वाटायचे, पण आमच्या इथं येवल्यामध्ये येवला पोलीस स्टेशनला काही आमची रक्कम पण जमा झाली आहे। आता तुम्ही सांगा, आम्ही धंदा करायचा का काय करायचं? बँकेतून जमा करून घेतले, पण ते पैसे देतील तेव्हा देतील, ते पैसे आमचेच आहे, पण आम्हाला जो शेतकऱ्यांचा त्रास होतोय त्याच्यासाठी काय करायचं? आता शेतनं फोन करताय, तुम्ही पैसे कधी देणार, पैसे कधी देणार? आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला सांगतो, तर पोलीस स्टेशनवाले म्हणतात आमचा काय संबंध शेतकऱ्यांचा, आमचा काय संबंध म्हणतात। विधानसभा निवडणुकीनिमित्त विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करीत आहे। आचारसंहिता सुरू आहे, या निमित्त चोपडा विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर वादग्रस्त SMS करणारे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे, धार्मिक भावना दुखवतील असे SMS करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सायबर सेल व स्थानिक पोलीस विभाग द्वारा करण्यात येईल। तर नागरिकांनी असे कुठलेही कृत्य करू नये जेणेकरून कायदेशीर कारवाई करण्यास भाग पडेल, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी केले आहे। ही गोष्ट खरी आहे की निवडणूक, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे। वापर करण्यावर काही कुठली बंदी नाही, परंतु सोशल मीडियावर 2 गटामध्ये किंवा 2 जातीमध्ये असे जर कोणी शत्रुत्व निर्माण करत असेल, तणाव निर्माण करत असेल, अशा प्रकारचे काही मेसेजेस असतील, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, हे जर प्रसारित केलं तर त्याच्यावर आमचं जे सायबर विभाग आहे आणि आमच्या लोकल पोलीस स्टेशन्स वगैरे सर्वांची करडी नजर आहे। असं निदर्शनाला आलं तर 100% त्याच्यावर कारवाई होईल। दुसरी गोष्ट, कोणाच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या दुखावणार नाहीत अशा काही कोणी पोस्ट करू नये। वैयक्तिक बदनामीकारक जो मजकूर असेल, व्हिडिओ, फोटोज असतील, असे प्रसारित करू नयेत। ह्या गोष्टीसुद्धा आम्ही बारकाईनं सगळ्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या ग्रुपवरच्या आम्ही तपासून पाहत आहोत। विशेषतः सायबर, आमचं जे सायबर सेल आहे जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचे, हे यांची या गोष्टीवर अत्यंत बारकाईने नजर आहे। कृपया अशा प्रकारचं काही कोणी शत्रुत्व करत असेल तर ते त्यानं टाळावं आणि जर कोणी असं केलेलं दिसून आलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होऊन जाईल। साहेब, यासाठी आपण काय नागरिकांना आवाहन करू इच्छिता की सोशल मीडियावर कुठलंही असं वादग्रस्त विधान किंवा काही प्रसारित करू नये यासाठी? हां, मी सर्व नागरिकांना या आपल्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की
गटागटामध्ये दोन धर्मामध्ये असा कुठलाही तणाव शत्रुत्व निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट करू नयेत, अफवा खोटा मजकूर प्रसारित करू नये आणि वैयक्तिक कुणाची बदनामी होईल अशा प्रकारचे कसलेही मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज प्रसारित करू नयेत. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल गोटे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे यांना आणि अन्य 3 जणांना पत्र लिहून या निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून मदत करण्याची मागणी केली आहे. धुळे शहराचा विकास आणि प्रगतीकरता आपण आपले मतभेद बाजूला ठेवावे. ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असून आपण मला मदत करावी अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी राजकीय विरोधकांना केली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून अनिल गोटे आणि राजवर्धन कदम-बांडे यांची जिल्ह्यात ओळख असून या पत्रामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मी सांगितले माझी शेवटची निवडणूक आहे. काही कामं अपुरी राहिली आहेत. आपण सगळे मिळून विकास करू, कामं पूर्ण करू आणि धुळे शहर बदलून टाकू. काय याच्यामध्ये काय चुकीचं मला कळत होतं. काय मी अतिशय ब्रॉड माइंडेड मनुष्य आहे. क्षुद्र आणि संकुचित विचार घेऊन मी चालत नाही. राजकारणामध्ये कायमचे मित्र जसे ठरलेले नसतात तसे कायमचे शत्रू ठरलेले नसतात. मी त्या पत्रात म्हणले माझं कोणाशी व्यक्तिगत भांडण नसतं, त्या इश्यूपुरतं भांडण असतं. काय त्यांना कळत होत नाही. काय एखाद्या माणसाने जर विरोधी काही बोलला म्हणजे त्याला का वैरी समजायचं का. काय हे जे आहेत ना हे क्षुद्र आणि संकुचित विचारांचे लोकच असा विचार करतात. त्यांच्याकडनं काही प्रत्युत्तर आलेलं आहे का त्या पत्राला? मी उत्तर मागितलं नाही, सहकार्य मागितलं त्यांना. राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी शासनामार्फत प्रयत्नही सुरू आहे. त्यातच एक भाग म्हणून इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत शासनाच्या उपक्रमात सहभाग घेतला. मतदान जनजागृतीच्या सूचना लिहिलेले फलक घेऊन विद्यार्थ्यांनी फेरीत सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी मैदानामध्ये मानवी साखळीद्वारे वोट ही इंग्रजी अक्षरे करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगानं जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर राजा दयानिधी साहेब तसेच प्रांत अधिकारी माननीय अर्जुने साहेब, तहसीलदार आदरणीय सचिन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचं काम अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे. स्वीपचे प्रमुख आदरणीय गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष सावंत साहेब आणि या टीममधील आम्ही सर्व सदस्य या 283 विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सद्गुरू माध्यमिक विद्यालय इस्लामपूर या ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. काल विद्यामंदिर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मानवी साखळीचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर सद्गुरू आश्रम शाळेमध्ये देखील मानवी साखळीचं आयोजित केलं होतं. सर्व 283 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना या स्वीप पथकामार्फत आवाहन करण्यात येत आहे की येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मतदान करावं. आपली जी घरची कामं आहेत, इतर जी कामं आहेत ती बाजूला ठेवूया. सोडू सारे काम धाम आधी करू मतदान, सोडू सारे काम धाम आधी करू मतदान. लोकशाही बळकटीकरणासाठी 100% मतदान होणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वीप पथकामार्फत पुनश्च एकदा 100% मतदान होण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 2024 विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू करताना पाचोरा येथील प्रचार सभेत सत्ताधारी शिंदे भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या धोरणांना कठोर शब्दात आव्हान दिले आणि लोकशाही व विकासाच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले आहे.
शाखेवर यायला लागले. बघता 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 शिवसैनिक झाले, शाखा प्रमुख झाले. शाखा प्रमुख झाल्यानंतर मग हळूहळू विभाग प्रमुख झाले, मग नगरसेवक झाले, मग महापौर झाले, गटनेते झाले, आमदार झाले, मग नगर विकास मंत्री झाले. आणि करता 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 उद्धव साहेबांचा स्वभाव भोळा, साधा सरळ माणूस. आणि मग काय करायचं तर मग आदित्य दादांनी, वहिनींनी, सगळ्यांनी ठरवलं की चला आपल्या घरातला माणूस आहे, आपल्या हातचे चहा पोहे खाल्ले, मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या हातचे चहा पोहे खाल्लेले आहेत, तर चला विश्वास टाकूया या माणसावर. आणि एक कागद सही करून दिला की राज्याचा कारभार करण्यासाठी कुणीतरी एक प्रतिनिधी पाहिजे. एक नेता, एक गटनेता म्हणून तो गटनेत्याचा कागद दिला. खरंच हलक्यात घेतलं उद्धव साहेबांना. उद्धव साहेबांना त्याची काय म्हणजे हेच नव्हतं की असं काही पुढे होऊ शकतंय. तो कागद दिला, साहेब आजारी आहेत, ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीसांनी फूस लावली आणि एकनाथ शिंदेंना ज्यांनी आम्ही हलक्यात घेतलं होतं त्या एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. समोरासमोर भिडला असतात, लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला बोलायला तोंड राहिलं असतं. इथे काहीतरी किशोर पाटलांच्या मंचावर कुणीतरी शांतपण आणि तत्वज्ञान पाजवत होतं, त्यांना ते माहिती असलं पाहिजे. बंड कशाला म्हणतात, उठाव कशाला म्हणतात. उठाव तेव्हा म्हटले असते जेव्हा 40 आमदार उठले असते, बाजूला गेले असते, पत्रकार परिषद घेतली असती, पत्रकारांना सांगितलं असतं की आम्हाला ही कार्यपद्धती मान्य नाहीये म्हणून आम्ही बाहेर पडत आहोत. पण तसं केलं नाही. 40 जण उठले आणि एक करून गुपचूप 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 वाया सुरत गुवाहाटी रात्रीच्या अंधारात पळून गेले. जर तुम्ही सच्चे होतात, तुम्ही खरे होतात तर तुम्हाला अंधारात पळून जायची काय गरज पडली. तुम्हाला कपडे बदलून तोंड झाकून, तोंड कुणाला झाकावं लागतं. तुम्ही अशा उंच माथ्याने, उजळ माथ्याने का बोलला नाही, का तुम्हाला तोंड झाकावं लागलं. आपण बोललो त्यांनी तोंड झाकलं म्हणून आपण बोललो नाही. आपली भाऊजी बोलली, आपली अमृता वहिनी बोलल्या. अमृता वहिनींनी सांगितलं हे देवेंद्रचा होडी बिडी घालायचा आणि गॉगल बिगल घालायचा आणि जसं होडी घालली आणि गॉगल घातली तर जवळचा तो रात्री वापरातच जायचा, रात्रीच जायचा माणूस अंतर्गत ठेवतो. तो जर रात्रीला जायचा तर मी म्हणायची कुठे झालास तू देवेंद्र. आपण बोललो का हे कुणी सांगायचं, हे त्यांनीच सांगितलं. का तुम्हाला रात्रीच्या अंधारात जायची गरज पडली. तुम्ही सच्चे होता, तुम्ही इमानदार होता, तुम्ही उठाव करणार होता तर तुम्ही रात्रीच्या अंधारात कसे गेलात. तुम्ही रात्रीच्या अंधारात गेलात कारण तुमच्या पोटात पाप होतं, कपट होतं, कारस्थानाचं षडयंत्र होतं. तुम्ही गद्दारी करणारे होता, तुम्ही विश्वासघात करणारे होता, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला होता. होय घेतलं. तुमच्यासारखा माणूस एवढी गद्दारी करू शकतो आणि पाठीत खंजीर खुपसू शकतो याची उद्धव साहेबांना कल्पना नव्हती. मग ते आता पिक्चर काढून काय पिक्चर, आम्ही पण पिक्चर काढलं. आम्हाला एक फक्त आल्यावर पिक्चर काढायचा आहे. आमच्या लहानपणी आम्ही बघितला होता अलिबाबा 40 स्टोरी. आता आम्हाला त्याचा सिक्वल 2 काढायचा आहे. सिक्वल 2 देवेंद्र बाबा 40 गद्दार. आणि मग 40 गद्दारांमध्ये एका गद्दाराची स्टोरी, त्या पाचोऱ्याच्या एका गद्दाराची स्टोरी. आता हे काय म्हणजे काय सांगतात हे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन बुलढाणा शहरातील प्रभाग 12, मिलिंदनगर, सावित्रीबाई फुले नगर, काडेचा वाडा या परिसरामध्ये करण्यात आले होते. यावेळी तथागत गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांशी संवाद साधला. दरम्यान प्रभागातील महिलांनी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करून यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीत महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24.